बरेच दिवसापासून ऐकत आहात की उदगीर जिल्हा होणार मात्र असं काही जिल्हा होत नाही। त्याच्यासाठी उदगीर कृती समिती तर्फे आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत डोजोडे सर आहेत। डोजोडे सर, नुकतंच एक 2 दिवसाखाली पेपरला एक बातमी आली होती। महाराष्ट्र शासनाने 11 अप्पर जिल्हाधिकारी पद हे मंजूर केले आणि जे पद मंजूर केले त्यामध्ये आपल्या उदगीर तालुक्याचं नाव नव्हतं। गेल्या अनेक वर्षापासून उदगीर जिल्हा होणार अशा आशयाच्या बातम्या महाराष्ट्रभर विविध चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत होत्या आणि त्यामध्ये आवर्जून उदगीरचा उल्लेख असायचा। मात्र हे 11 जिल्हे अतिरिक्त जिल्हाधिकारी जेव्हा पद मंजूर झाले त्याच्यामध्ये उदगीरचं नाव नसल्यामुळं साहजिकच उदगीरचा सर्व स्तरामधून नाराजीचा सूर होता आणि उदगीर जिल्हा कृती समितीचा मी सचिव म्हणून कार्यरत असल्यामुळं जवळपास प्रत्येक क्षेत्रात माझ्याशी फोन होऊन हे आपल्याला अन्याय झालाय आणि त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत होते। त्यामुळं मी ताबडतोब काय केलं तर सर्वप्रथम मी शनिवारी आपल्या शासकीय विश्रामगृहात उदगीरच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकून विनंती करून बैठकीला बोलवलं आणि त्यामध्ये त्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये असं ठरलं की तात्काळ काहीतरी शासनाकडे प्रतिक्रिया दिल्याशिवाय समाधान व्हायसारखी गोष्ट होत नव्हती। म्हणून ताबडतोब आम्ही सोमवारी म्हणजे आज 6 एप्रिल रोजी माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचा लाक्षणिक धरण्याचा कार्यक्रम ठेवला आणि जवळपास 90 संघटनांनी आपले लेटर पॅडवर उदगीर जिल्हा झाला पाहिजे असं निवेदन लिहून इथं आमच्याकडे आणून दिलं आणि या धरणे आंदोलनाला मार्गदर्शन करून प्रतिसाद दिला आणि नुकतंच आम्ही उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब यांना ते निवेदन सर्वांच्या साक्षीने दिलं, जे आपल्याला दिसून येईल जवळपास 90 संघटनाचे सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या सोबत उपस्थित होते। त्या निवेदन दिल्यानंतर कुठेतरी आमच्या भावनाला तात्पुरता म्हणजे आराम मिळालेला आहे, पण आमची भावना हे उदगीर जिल्हा झाला पाहिजे याच्याशी आम्ही निगडीत आहोत। येत्या 18 तारखेला पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार असल्याचे आम्हाला कळालेलं आहे। आज आमची भूमिका अशी आहे मी परत एकदा सर्व सामाजिक क्षेत्रातील सर्व स्तरातील काम करणाऱ्या लोकांना असं कळवू इच्छितो की आपले लेटर पॅडवर आपल्याला जे काही उदगीर जिल्हा करण्याबाबतीमध्ये आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्या लेटर व्यक्त करावेत आणि ते माझ्यापर्यंत आणून द्याव्यात। उदगीर जिल्हा कृती समिती ह्या देवणी, जळकोट, मुखेड, अहमदपूर, मुकरामबाद या भागातील सर्वांनी आपले ते निवेदन इथं आमच्याकडे आणून द्याव्यात। तुमच्या भावना त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत द्यायची जबाबदारी आपली असेल आणि परत एकदा शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की साहेब आम्हाला आजपर्यंत जेही मिळालंय ते संघर्षाशिवाय मिळालं नाही, पण आम्ही संघर्ष करून कुठेतरी थांबलो होतो। आम्हाला जिल्हा होईल असं वाटलं होतं, पण देवाभाऊ आमच्यावर अन्याय करत असल्याची भावना होत आहे। हे अन्याय होऊ नये आम्ही परत संघर्षाला तयार आहोत। आम्ही सर्वसामान्य उदगीरकर लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत कुठेही कमी पडणार नाही। लोकशाही मार्गानं जेही आहे आमचं आंदोलन असंच चालू राहील, पण येणाऱ्या काळामध्ये 11च्या ऐवजी 12 अतिरिक्त जिल्हाधिकारी आपण जिल्हाधिकारी पद निर्माण करावेत आणि त्यात उदगीरचं नाव समाविष्ट करावं एवढ्याच अपेक्षानं आम्ही तुम्हाला आज निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। आमच्या विनंतीचा मान ठेवून उदगीर जिल्हा करावा ही कळकळीची विनंती आपल्याला करत आहे। तर आम्ही पुढील कार्यक्रम उदगीरच्या सर्व जनतेना कार्यकर्त्यांना लगेच देणार आहोत। त्या पद्धतीने आपण त्या आंदोलनास पाठिंबा द्यावा एवढंच या प्रसंगी सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।